हु नोज मी बेटर चॅलेंज खेळतोय आम्ही दोघी जणी आणि त्याच्यासाठी माझे प्रश्न तयार आहेत. हा तुझ्यापासूनच सुरुवात करणार आहे आपण. बोल. माझी रास सांग. तूळ. बाई तुझा प्रश्न. माझ्या शाळेचं नाव. तुझी शाळा कुठे आहे माहितीये? मी ते बघून पण आलीये. सृष्टी पण त्या शाळेत जायची. बरोबर. सगळे आमच्यातले सगळे जातील त्या शाळेत. तू नाव सांग. तू नाव सांग. मला नाव नाही आठवते. मी डॉमिनोजच्या समोर आहे. बरोबर. नाव सांग. प्रश्न नावाच आहे. मला नाही जायचं गारेवाडी. सांग. आहे का डोक्यात? काही सांगणार रॅन्डम. बरोबर आलं तर हा. नेक्स्ट. ओके. माझ्या बाबांच्या आईचं नाव सांग. यार मला तू जर मम्मीच्या आईचं विचारलं असतंस तर माहित होतं. मला काकूंच्या आईचं नाव माहितीये, मेघा आहे म्हणून. नाही, मला बाबांच्या आईचं नाव काय होतं? संध्या. नाही. वरून काहीतरी असू शकतं असं का वाटतंय मला. फक्त आजी 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 म्हणली असं नावाने अजून हाक मारली नाहीयेस कधी माझ्यासमोर. नसेल माहिती तर प्लीज डू द ऑनर्स. माझं फेवरेट फ्लावर रोज आहे. हा. स्पेसिफिकेशन्स मध्ये जर व्हाईट रोज, व्हाईट लिली, सनफ्लावर हे तुला सगळे एक सांग. असं 10 पूर्ण बुके घेऊन येते का माझ्यासाठी? एक सांग. सनफ्लावर वाटतंय. मला माहितीये की रोज पण असू शकतं. मला लिली पण वाटतंय. मला ट्युलिप्स पण वाटतंय. तू जे सांगते ऑप्शन त्यातलं एक तर हमखास. मला सनफ्लावर वाटतंय कारण की तिने आयुष्यात माझ्या प्रत्येक बर्थडेला सनफ्लावर आणलाय. सनफ्लावर नाही ऍक्च्युली जे मी तुझ्या बर्थडेला आणलंय ते डेझी. डेझी. मग तिला डेझी आवडतं असं मला वाटतंय. वाटतंय. फिक्स सांग यार. फिक्स सांग. मला रोज. आणि तू जे ऑप्शन दिले मगाशी त्यात डेझी एकदा तरी युज केलं का? नाही तरी मी म्हणते की तुझ्या त्या ऑप्शन ट्युलिप्स. हिंट घेऊन घेतलंयस. चल हे हा पॉइंटच नाहीये. हिंट दिलीये तू तर. मला इनिशियल लेटर पण नाही सांगितलं. मी सांगितलं असतं आजीचं नाव. माझ्या आजीचं नाव पुष्पा आहे. अरे यार. शिट. बरोबर यार. आठवत होतं मला थोडं वाटत होतं की श आहे कुठेतरी. श वाटत होता. कितना पुष्पा झुकेगी नाही. माझ्या शाळेचं नाव सिंहगड. बरोबर आहे. येतंय म्हणजे. हो. तिन्ही मामांच्या मुलींची नावं काय? पण जितकी आठवतात तितकी सांग. मला मोठ्या एक तर पहिली गोष्ट कॉन्टेक्स्ट. मी यांच्या घरी गेलीये म्हणून मला माहितीये असं रॅन्डम. ओके. सो मोठ्या मामाच्या मुलीचं नाव वेदिका आहे. छोट्या मामाला 3 मुली आहेत. ते नायरा म्हणजे गोलू सगळ्यात छोटी. मग समीक्षा ती मधली आहे जितकं मला माहितीये. आणि तिसरीचं नाव मला नाही आठवते. ती सगळ्यात मोठी आहे. तू तिचं नाव जास्त घेत नाहीस. घेते. जर ती मोठी आहे तर मी तिचं नाव का नाही घेणार? पिऊ. मोठ्यांचंच घेतात. पिऊ असं कोणी आमच्या घरात पिऊ नावाचं कोणी नाहीये. प्रिशा नाही का? कोणी नाहीये. एक लेटर सांग. स्टार्ट. नाही तू नाही सांगितलंय मला. मी नाही सांगणार. पण तू दयाळू. 3 म्हणजे 3 अक्षरी आहे. 3 अक्षरी. ठीक आहे. मराठीतलं 3 अक्षर आणि जर इंग्लिश मधलं असेल तर 6 लेटर्स. तुला आठवत आहे ना? हो. मी स्पेलिंग मोजतीये. स्टार्टिंगचं लेटर सांग फक्त. नाही. एक लेटर सांग. तू दयावान होऊ शकतेस ना. नाही तू मला सांग नावात. ए आहे. 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 ए तर सगळ्यांच्याच नावात असतं. तुझ्या पण नावात आहे. स्वरालीच्या नावात नाहीये. आहे. ए सगळ्यांच्या नावात असतं. सगळ्यांच्या नावात ए असतं असं कोणी नाहीये ज्याच्या नावात. म्हणजे असतात काही लोक पण ऑलमोस्ट सगळ्यांच्या नावात असतं.
ए आहे. एस आहे. अजून पूर्ण अल्फाबेट सांग A to Z, मग मी तुला स्पेलिंग देते बनवून. चला, आरोही आणि एक राहिलेली श्रावणी. अशी माझं फेवरेट क्युझिन. मला असं वाटतंय की म्हणजे माझ्या डोक्यात 2 ऑप्शन आहेत. जर असं असेल तर एक आहे की चायनीज, पण चायनीज आता नसेल. फायनल आन्सर. फायनल आन्सर असेल तू एक मी उत्तर 3 दे. सांगते, इंडियन, इटालियन आणि चायनीज. 3 ऑप्शन हा, याच्यातलं एक आहे, उत्तर दे. आहे. चायनीज आहे. मला माहितीये. जमलंय. अशा रीतीने आम्ही दोघी एकमेकींना फक्त थोडं ओळखत असू. जास्तीत. This brings to the end. Bye bye.